फ्रुट्स येत असेल, हाऊसबोटला येत असेल तर हा खूप मोठा स्कॅम होऊ शकतो तुमच्या. येणारा तरी आहे तो फिक्स फॅन आहे आणि जरी असले तरी ते पॅरेंट्सवरती येते. जेव्हा आपल्या घरच्यांवरती गोष्ट येते तेव्हा हा एक मोठा स्कॅम आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आहे डे 2 डे 3 बोलाल, कारण का लास्ट ब्लॉगला तुम्ही मुन्नार बघितलं असेल. आता पण आपण मुन्नारमध्ये जाऊत. आता आपण निघालो आहे. सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 7:10 झालेत. आता एक ब्लॉग एंड केला आहे मागाशी आणि आता हा दुसरा ब्लॉग चालू केला आहे. तर रिकॅप देतो. आपण आलो आहे केरळला. केरळमध्ये आपण पहिला स्टॉप घेतला होता तर आपण पहिला स्टॉप घेतला होता मुन्नारला. आपण मुन्नार 2 दिवस फिरलो एकच दिवस, आलो होतो 2 दिवस स्टे करायला. तर आज आपण निघालो आहे मुन्नारपासून LAPला जायला, जे बॅकवॉटर आहे केरळाचं. तर येस, आता सगळे निघालेत, सगळे चेकआउट करतात रूम. गाडी पण आपली तयार आहे आणि 30 किलोमीटरचा पण सगळा झिगझॅग आहे, म्हणून किमान 5 तास तरी लागतील असं इकडचे लोकल्स म्हणतात आणि मॅप पण 4 तास दाखवतोयच. रस्त्यावरनं कामं चालू ह्याच्यावरनं आठवलं, आपल्याकडेच रस्त्याची कामं नाही चालू असतात की 4 लेनचा हायवे. ह्या जो आपला रस्ता बघायला भेटतो आता, तो काही 1-2-3 वर्षात नाही बघायला भेटणार. जर तुम्ही आता येत असाल तर ठीक आहे, आता आपण कधी पुढे आलो तर नाही बघायला भेटणार, कारण का ह्या रस्त्यावर सुद्धा 4 लेनचं काम चालू आहे. डेव्हलपमेंट आहे, अजूनसुद्धा काम चालू आहे. अजून रस्त्याचं प्रॉपर काम करायला सुरुवात नाही केली आता केली आणि आता तेच काम चालू आहे. मग काही वर्षात हा सुद्धा 4 लेन होऊन जाईल. 4 लेन होणं वाईट नाही, पण कधी अरे आहे ना, ती डेव्हलपमेंट असं वाटतं की ही सिनरी चांगली आहे, जे होतं ते चांगलं आहे. 4 लेन इज गुड, इन्फ्रास्ट्रक्चर गुड व्हायलाच पाहिजे, सगळं चांगलं व्हायलाच पाहिजे. पण कधीतरी असं वाटतं की जे जुनं आहे ना ते सोनं आहे. चला निघालेलो आहे, रोड हायवेला लागलेलो आहे. आता काय करायचं आहे, काय सिनिक दिसलं तर दाखव. ओके, आता आम्हाला नाश्त्याला एक म्हणजे 40 किलोमीटर झाला आहे. 150 किलोमीटरचा 150 किलोमीटर आपलं रनिंग आहे आणि 40 किलोमीटर झालं आहे. मुन्नारला टाटा बाय बाय केलेलं आहे. गाडीतच होतो, मला नंतर ते एडिट करत होतो म्हणून गरगरायला लागलं, म्हणून झोपून गेलो थोडा वेळ. प्रवासचा कंटाळा आलाय, फिरायला काय वाटत नाही. प्रवास करून आम्हाला कंटाळा आलाय. आळस आलाय, गाडीत बसून. नाश्ता आणि चहा पण नाही, कॉफी त्यात बरी असते. उकळलेलं पाणी, चहा म्हणजे उकळलेलं पाणी. तर भाई पोचलेलो आहोत आपण आपल्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे केरलाच बॅकवॉटर. बघू शकता LAPला आपण पोचलेलो आहोत. तरी 5 तासाचं दाखवत होतो. आपण 7 वाजता निघालो होतो, आता वाजलेत 12:30. मग आता 11:30पर्यंत पोचू. 12 साडेबारा नाश्त्याचा टाईम स्किप केलात 1-पाऊण तास, तर आपण टायमात पोचलेलो आहोत. यार बोर्डिंग ऑन फ्रुट्स. गाडी लॉक करून सेफली पार्क केलेली आहे. हां, तर असा काही विषय आहे हाऊसबोटचा. वैताग आला पण प्रवासाचा. कसं झालं माहिती आहे, वरच्या वाऱ्यावरनं आता डायरेक्ट उन्हाच्या तापापर्यंत, चटक्यापर्यंत प्रवास झालेला आहे. जाम थकाव, कंटाळा आला आहे. जो आपला पहिला रोड ट्रिपचा ब्लॉग झाला होता तो आज मी टाकणार आहे. पण रेडी आहे, पण स्पीड मला इकडे चांगली भेटली तर काहीतरी होऊ शकतं. आता
एका दुसऱ्या लॉन्चला थांबली. जेवण वगैरे झालं आता. जेवण चांगलं होतं. म्हणजे भाजी होती, मच्छी फिश होती. फिश पण इकडची होती, कोणती नदीचा मासा होता, पण फ्राय केला होता. जेवण चांगलं होतं, सुंदर होतं. जेवलं मस्तपैकी. आणि हां, दुपारी भातच, जो कैलामध्ये कुठे जाऊ दुपारी भातच भेटतो. आणि संध्याकाळी तुम्हाला चपाती वगैरे भेटते. हे आहे सुंदर असं बॅक वॉटर. माझा आवाज येत नसेल तर सॉरी. माईक मी आणला नाही. माझा फोन फुल पॉवरमध्ये हीट होत आहे. आणि कालपासून त्याला बॅटरी नाही भेटत आहे. तो 20च्या ह्याच्यावर खेळतो आणि मला त्याच्या बॅटरीसोबत उगाच खेळायचं नाही. ब्लॉग पण आता अपलोडला टाकला होता, तो ब्लॉग पण अपलोड होत नाही. इकडे इंटरनेट डाउनलोड स्पीड भरपूर आहे, 100 MB, अपलोड स्पीड लई खराब आहे, 0.7. आणि माझा फोन ओव्हरहीट होतो, सो मी स्विच ऑफ करून त्याला चार्जिंगला लावला आहे. होपफुली तो लवकरात लवकर चार्जिंग होईल, कारण काल पण तो पटकन चार्ज झाला नाही. तर आता घेतला मी माझा कॅमेरा परत, जरा चेंज आणि फ्रेश झालो परत. त्याला हा एक अजून खोलता येतो, जरा आपण एन्जॉय करू शकतो हा व्ह्यू. लेट्स गो. क्लिप घेऊया. पप्पा मोबाईल घेतो. हां, माझा मोबाईल कुठे? तुझा मोबाईल बाहेरचा. आता चाललो एका राईडवरती. इकडे बोट राईड आहे, फास्ट बोट आहे बघा ही. तिकडे जातोय. तो जरा ट्रायपॉड आता करतो. ट्रायपॉड घ्यायचा, पण माझ्या गेस ट्रायपॉड नको. मध्ये स्लीप होतं, माझी रिस्क नको. त्याच्या हातात तुम्ही चांगल्या गेरने पकडेल. निघूया बघा. डबल काम माईक लागला, माईक झाला स्विच ऑफ. सो आता मला ह्याच्या माईकनेच काम करावं लागेल. बघूया, तसंही मोटरला लावू देणार, कशात काय आवाज येणार नव्हता, पण वारा तरी वाजला. आपण जाऊया. काय नाही होत, चांगला फिरव पुन्हा ओली होती. 4 बिन भिजला, अंग भिजलं, कपडे भिजले, सगळं भिजलं, पण मजा जबरदस्त आली. आता बोला झालं. कसं वाटतंय? काय मस्त मजा आली. तो चार्ज होतोय. परत आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी मिळून फोटो काढून घेतलेले. बोट परत तिच्या दिशेला सगळ्या एकत्र निघालेल्या आहेत. फॅमिली चिल करते मस्तपैकी आरामात. आणि हे बघा, बोट सगळे आपल्या रस्त्याला परत निघाले. कारण ऑलमोस्ट आता 5 वाजलेले आहेत. सगळे आपल्या रस्त्याला निघाले. थोडक्यात सगळ्यांची रेस लागली. घाई एकत्र टाइमात पोहोचायचं आहे, एवढाच विषय सगळ्यांचा. आता त्याच्यासाठी फर्स्ट अँड फास्ट झटपट आपल्या गोष्टी आलेल्या आहेत. कांदा भजी आणि चहा पण स्पेशल आलेला आहे. कांदा भजी सेवेसाठी चांगला आहे का सांगा.
फिक्की असेल तर. मम्मीचा फोन घेतलाय. तर आता जरा असं वॉकिंगला बाहेर पडलोय. पाठी आवाज असेल तर सॉरी, मी माईक नाही घेऊन आलो. आला असता तरी ह्याला सपोर्ट नाही केला असता. माझा फोन रूम मध्ये आहे, चार्ज होतोय. माझ्या फोनला काय झालंय 2 दिवस माहित नाही, प्रचंड तापतोय एक. आणि मला ती भीती ती हीटमुळे परत तो विषय नको जो मागच्या वेळी गणपतीत झाला होता. तो मी त्याला तो मी रिक्स नाही घेत आहे त्या बाबतीत. कारण आणि प्लस मला अपडेट आलाय अजून एक, तो आहे 1/2 GB चा. तो पण मी केलेला नाही कारण का मागच्या वेळी सारखा परत विषय झाला. फोन काय झालं तर केरला ट्रिपचं काही रेकॉर्ड होणार नाही. कॅमेरा जस्टिस नाही करत, पण इकडचे जे बंगले विलाची स्टाईल आहे टॉप नॉच, जे आपल्या इकडे असे बघायलाच भेटत नाही. इकडे तुम्हाला प्रत्येक बंगला विला बंगला विला आहे ते तुम्हाला सगळे वेगवेगळे बघायला भेटणार, तुम्हाला सिमिलर असं भेटणार नाही. तो ये 9 बजे होगा, तो 9 बजे शुरू करेंगे तो 11 बजे शुरू होगा. तर विषय असा झालाय की ह्यांची गायडन्स नुसार 9 वाजता एसी चालू होतो, पण इकडे एवढी प्रचंड गरमी आहे. आता 30 डिग्री आहे, रात्री 8 वाजता सुद्धा अजून 30 डिग्री सेल्सिअस आहे. आणि प्रचंड लिटरली फॅन चालू असून सुद्धा मी फॅन खाली मागून इकडनं इकडे बसलोय बेडवर तरी मला घाम सुटतोय आता प्रचंड. कारण का हे आहे ब्रेक वॉटर, एक तर रिव्हरच्या शेजारी आहे आणि लिटरली आम्ही घामाने हे झालो, वैतागलोय. चालू राहिलो मग अशी तरी काय नाही. अरे तसं नव्हे, मी त्याला विचारलं फक्त सीसीटीव्ही तुझं इथं की बेडरूम मध्ये, यहाँ का सर्विस अच्छा नहीं है पुरा. खूप वैतागले लिटरली. 2 फॅन चालू आहेत पण ते पण फिक्स. हा तर फिक्स आहे, तो आय गेस फिरतोय, सॉरी तो फिक्स आहे, तो फिरणारा तरी आहे, तो फिक्स फॅन आहे. आणि जरी असले तरी ते अराउंड हा एवढा मोठा हॉल आहे आणि तो जेवढी हवा तेवढी सराउंड करत नाहीये. आम्ही इकडे बसलोय मगापासून डायनिंग टेबलवर, इकडे अजिबात हे बघा पेपर. चल 10 बजे चाय लिया तो 10. आता जेवण झालंय, आम्ही चालून वगैरे सगळं आलो. जेवण अप्रतिम होतं, त्याला हे नाही तोड नाही. आणि जेवण खरंच मस्त. स्टाफ पण इकडचा खूप चांगला आहे. त्याने आम्हाला हॉस्पिटॅलिटी म्हणतो ना आपण, ती मस्त होती त्याची. दुपारचं पण जेवण चांगलं भेटलं, रात्रीचं पण स्टार्टर भाजी बिजी सगळं चांगलं भेटलं. चहा वगैरे, चहा पण एक चांगला भेटला संध्याकाळी. तर आता मेन मुद्दा, दुपारचा विषय झाला तो गायडन्स ह्याच्यावरती. म्हणून मला तेव्हा नाव घ्यायचं नव्हतं. जे आपले होतं ते त्यांना काही अपोज करायचं नव्हतं, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं. पण आता जो संध्याकाळी विषय झाला त्याच्यानंतर जरासं फ्रस्ट्रेशन वगैरे किंवा काय बोलू शकतो ते इरिटेशन झालंय. आता हा स्कॅम असू शकतो की संध्याकाळी आम्ही आलो तेव्हा बघितलं असेल आपण, सनडाऊनवरचे शॉर्ट्स वगैरे घेतले मी. त्याच्यानंतर आम्ही येऊन रेस्ट केलं. तर थोड्याच वेळाने ना, तर त्यांच्या गायडन्सनुसार 9 वाजता एसी लावतात. ओके, एनी क्वेरी नाही आम्हाला. 9 वाजता एसी लावतात. तर आत्ता आम्ही जेव्हा संध्याकाळी बसलो, वारा होता, तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. एकदा 7-7:30 झाले, मग आम्ही पण बाहेर जरा राऊंड वगैरे मारून आलो. त्याच्यानंतर जेव्हा इकडे आलो तर उकडायला लागलं. ऑब्विसली इकडे 30 डिग्री टेम्परेचर आहे. जिकडे LAP मध्ये आम्ही आहोत की आता मार्च महिना चालू आहे, आज 14 मार्च आहे. तर असल्यामुळे आम्ही इकडे बसलो होतो. मी हा गरम होत होतो म्हणून वेट टिश्यू घेतला की जेणेकरून हा वेट टिश्यू होता त्याच्याने थंड वाटतं. तो सुद्धा आता सुकलाय, आत्ता म्हणजे मगाशी सुकलाय. उखडत होतं आणि लिटरली घामाचे धार अशी सुटत होती. तर एका वेळेला आपण पण मी शांत होतो, ठीक आहे. पण एक वेळ पण जेव्हा पॅरेंट्सवरती येते, जेव्हा आपल्या घरच्यांवरती गोष्ट येते, तेव्हा इरिटेट आणि फ्रस्ट्रेशन निघतंच. तर तसंच झालं, घरचे पण फ्रस्ट्रेट झाले, इरिटेट झाले. त्याला जाम उकडत होतो. ते बाहेर खिडक्या खोलून बसून होते तरी त्यांना उकडत होतं. तर आम्ही 8:30 झाले होते तोपर्यंत. सर आम्ही ओनरला रिक्वेस्ट केली, ओनर की मॅनेजर होता जो कोणी होता तो, की सर एवढं असं असं होतंय, तुम्ही AC लावा. तर तो नाही बोलायला लागला. ठीक आहे म्हटलं, तुमचं 9चा टायमिंग आहे ना, चला एक AC लावा. एक ACला तो त्याला सांगून एक ACला पटला थोड्या वेळाने. पण तो पण त्याचं म्हणणं की बेडरूमचा लावणार. आता आम्ही बाहेर बसलोय, बेडरूम ही झोपायची जागा आहे, आम्ही बाहेर गप्पा मारत बसलो. तर आम्ही का बेडरूमचा AC लावू? तर मग त्याच्यानंतर तो बोलतो की बाहेरच्या ACला चार्जेस आहेत. तर मी म्हटलं चार्जेस? रेट आहे 12,000 शेअरिंग, 5 ॲडल्ट्स आणि 2 रूमचा. आणि
13,500 इंडिव्हिज्युअल. जसं आम्ही ही बोट घेतली अख्खी, शेअरिंगचा विषयच येत नव्हता आमच्या ह्याच्यात. तर 13,500 भरून सुद्धा आम्हाला बाहेरचा एसी चालायला भेटत नसेल तर मग तुमची ही हॉस्पिटॅलिटी आहे का आहे काय? मग आम्ही तेव्हा जाम इरिटेट झाले, घरचे पण फ्रस्ट्रेट झाले की सर तुम्ही बाहेरचा एसी लावू देत नाही, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतात तुम्ही त्या ह्याच्यासाठी. किंवा आम्ही एवढं पण बोललो जेव्हा इकडचे एसी चालू नाही तेव्हा बाहेरचे लावतो, इकडचे लावत नाही. त्याने ते पण नाही पटवून घेतलं आणि मग ते फ्रस्ट्रेशन सगळ्यांचंच बाहेर पडलं. जे हा एक मोठा स्कॅम आहे. जर मी तुम्हाला सांगेन, तुम्ही जर इकडे केरळला येत असाल, हाऊसबोटला येत असाल तर हा खूप मोठा स्कॅम होऊ शकतो तुमच्यासोबत. आता ही आमची ट्रिप झाली अनप्लॅन झाली. अनप्लॅन का? कारण आम्ही 2 दिवस आधी ठरवलं. म्हणजे काय झालं की आम्ही कोणत्याही ह्याचं प्रॉपर व्ह्यू नाही घेतला की जेणेकरून आपण आधी रिव्ह्यूज बघतो, ते काय नाही केलं होतं. हाऊसबोट आहे ह्या समजून आम्ही आलो. तर मी तुम्हाला हेच सांगेन, जर तुम्ही हाऊसबोट केरला वगैरे येत असाल तर प्लीज तुम्ही त्याचं थोडंसं नॉलेज घेऊन या की हाऊसबोट हे तसे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन. तुम्ही बुक कुठूनही करता. असं आम्ही बुक केलं, हे गाईड एका कॉन्टॅक्ट नाही केलं, ऑनलाईन नाही केलं. ऑनलाईन पण बुक करता येतं, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आधी समजून घ्या. कारण तर ते तुम्हाला सांगत नाहीत आणि मग तुम्ही इकडे येता एवढे पैसे टाकून आणि मग तुम्हाला काहीतरी वेगळंच कळतं आणि मग तुम्ही फसता. मग तुम्हाला असं वाटतं का आलो इकडे. तर हेच सांगेन, एवढंच हा मुद्दा बोलायचा होता, हा पॉईंट बोलायचा होता. आणि मी आता नाव सांगतो, लेक अँड नेचर हे तुम्ही सर्च केलात. मी आता एवढा फ्रस्ट्रेट की बॅड रिव्ह्यूज देणारच आहे. त्यांच्याशी उद्या कॉन्टॅक्ट आम्ही मान्य केलं की हे असे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, चला सगळ्यांनाच आहेत. पण एवढी अख्खा बोट बुक घेऊन, अख्खी क्रूज घेऊन 13,500 रुपये खर्च करून तुम्ही बाहेरचा आम्हाला हॉलचा एसी, नुसतं हॉलचा एसी, जो लॉबीचा एसी आहे, हॉल म्हणजे लॉबीचा एसी आहे, तो जर चालू करायला देत नसाल तर काय. रिव्ह्यू म्हणजे आजच्या दिवसाचा ऑफ बॅक वॉटर आणि डोळे ओपन येऊ नये. तर हे बघा, तर असा काही होता हा आपला ब्रेक वॉटरचा अनुभव. थोडासा चिडचिडीचा, थोडासा इरिटेटेडचा झाला होता. काल गरम झाला होता तापमान, पण ठीक आहे. आपण फिरायला आलोय तेव्हा फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत एन्जॉय करायला आलोय, तेव्हा रिलॅक्ससाठी आलोय, म्हणून काय विषय वाटला नाही. सॉरी माझे डोळे ओपन होत असेल तर भरपूर ऊन आहे. मी पण लक्षात ठेवेन पुढच्या वेळी कसं काय. आता एक आयडिया लागते ना की कसं काय. आणि तुम्ही पण ॲज अ व्ह्युअर माझं लक्षात ठेवा, तुम्ही कधी आलात तुम्हाला काय करायचं मला माहिती आहे. आता कसा गायडन्स हवा आहे तुम्हाला. ब्लॉग मी एंड करतो, दुसरा चालू करतोय. त्यानंतर हा पहिला ब्लॉग अपलोडला लागलाय, तो अपलोड पण होतोय. काय इकडे डाउनलोड स्पीड आहे, अपलोड स्पीड जाम कमी आहे, जाम म्हणजे 0 पॉईंटमध्ये आहे, पॉईंटमध्ये, लिटरली पॉईंटमध्ये. तरी बघूया किती वाजेपर्यंत अपलोड होतोय. शेड्यूल केला आहे मी, तो आला असेल, तुम्ही बघितलाच असेल हा ब्लॉग येईपर्यंत. तर मी भेटतो पुढच्या तुम्हाला अशा क्रेझी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओव्हर अँड आउट, बाय बाय. प्रचंड म्हणजे चालू आहेत लाईटी काय ना काहीतरी, पण आपली जी बोट आहे ती जास्त लिटअप झाले आणि आज ह्यांचं जल्लोष चालू आहे. बसलेत गप्पा मारतात.